जनासी तारक विठ्ठलची एक पैसा का तोडी उगवले बिंब अद्वैत स्वयंभ उगवले बिंब अद्वैत स्वयंभ राम हे सुलभ विठ्ठल राज राम हे सुलभ विठ्ठल राज राम हे सुलभ विठ्ठल राज ते रूप ओळले पंढरीसी देखा पैसा का तोडी द्वैताची पैसा का तोडी निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गहिनी राजे माझ सांगितले गहिनी राजे माझ सांगितले गहिनी राज माझ सांगितले ते रूप ओळले पंढरीसी देखा पैसा का तोडी द्वैताची पैसा का तोडी अभंग निवृत्तीनाथ महाराजांचा आहे। या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी साधनेचा विवेक आपल्याला करायला सांगितलंय की बाबा तुम्ही नाम हे साधन करा, तुम्ही नाम हे साधन घ्या, कारण तेच या जगाला तारणार आहे। भगवान परमात्म्याचं नाम त्या ठिकाणी जगाला तारतं, म्हणून तुम्ही त्याचं नाम घ्या असा सनकादिकांनी सुद्धा विवेक केला आणि तुम्ही सुद्धा याचा विवेक करा। खरं तर ताई या अभंगाच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधनं सांगितली आहे। योग नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, भक्ती नावाचं साधन आहे, कर्म नावाचं साधन आहे। पण निवृत्तीनाथ महाराज या अभंगातून आपल्याला भक्ती नावाच्या साधनाला म्हणजे नाम नावाच्या साधनाकडे वाटचाल करायला लावता येतं। सर्व साधकाला नाम नावाच्या साधनामध्ये प्रवृत्त करतायत की बाबा तुम्ही नाम हे साधन करा, नाम ह्या साधनावर आरूढ व्हा आणि तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत पोचा। पण कुठलं साधन करा? नाम हेच साधन करा। विठ्ठल विठ्ठल वास्तविक निवृत्तीनाथ महाराजांचा विचार केला तर नाथ परंपरेतले अगदी योगही त्यांना माहिती आहे, पण त्यांनी योगाचं साधन करायला लावलं नाही।
त्यांचे अभंग बघितले तर सगळे वेदांत अद्वैतपर प्रकरणातील सगळे अभंग आहे, परंतु तरीही ज्ञान नावाचं साधन करायला लावलं नाही, कर्म नावाचं साधन करायला लावलं नाही, तर आपल्याला भक्ती नावाचं साधन करायला लावलं. का हो निवृत्ती दादा? कर्म नावाचं ही साधन आहे ना, त्या साधनातून आम्ही त्या ठिकाणी आमच्या गंतव्यस्थानाला प्राप्त होऊ शकतो ना. योग नावाचं ही साधन आहे, ज्ञान नावाचं ही साधन आहे, पण तुम्ही भक्ती नावाचं साधन का सांगितलं? काय भक्ती नावाचं साधन श्रेष्ठ कसं, यासाठी आपल्याला कर्माची, भक्तीची, ज्ञानाची, भक्तीची, योगाची, भक्तीची तुलना करावी लागेल. तेव्हा आपल्याला भक्ती हे साधन श्रेष्ठ कसं हे समजेल. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात तुम्ही कर्म नावाच्या साधनेने वाटचाल केली तर तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. कर्म सोपं आहे, कर्म सहज आहे, परंतु मोक्ष देणार नाही. ज्ञान मोक्ष देतं पण सहज नाही. म्हणून बाबा तुम्ही भक्ती नावाची वाटचाल करा, भक्तीच्या मार्गाने तुम्ही चला. काही कर्म प्रत्येकाला करावंच लागतं. महाराज सांगतात कर्माचा परिणाम काय? अंतकरण शुद्धी, एवढाच कर्माचा परिणाम आहे. मनशुद्धीच्या मार्गी जई विजय हवे वेगी, तई कर्म सबळा लागी आळसू न कीजे. तुम्ही कर्म करा, कर्म करण्यामध्ये तुम्ही आळस करू नका. कर्म प्रत्येकाला करावंच लागतं, पण का हो तरी तुम्ही भक्ती नावाचं साधन सांगितलं. निवृत्तीनाथ महाराज सांगतात तुम्ही कर्म नावाचं साधन करशाल, पण त्यामध्ये पुढे आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून कर्मातली आसक्ती घालवण्याचं काम भक्ती करते. म्हणून भक्ती हे साधन करा. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला कर्म करावं लागतं. कर्म असा विषय, एखादा म्हणत असेल मी काहीच कर्म करत नाही, तू काहीच करत नाही एवढं तरी तू करतोस ना बाबा, ते तरी तुझं कर्मच झालं ना. तू काही करत नसेल पण खाण्याचं तरी तू कर्म करतोच ना, चालण्याचं देखील ते काय कर्मच आहे ना. म्हणून प्रत्येकाला कर्म करावंच लागतं. थोडा बाजूला विषय जाईल ताई, पण वेदांताच्या दृष्टीने सांगायचं झालं तर कर्माचे दोन प्रकार सांगितले. एक विहित कर्म सांगितलं आणि एक निषिद्ध कर्म सांगितलं. आता विहित कर्म म्हणजे काय? जे वेदाला कर्म करावं लागतं ते कर्म म्हणजे विहित कर्म. आणि वेद सांगतं की बाबा तू हे कर्म करू नको, ते कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. आणि त्याच्यामध्ये 4 प्रकार पडले: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म म्हणजे काय? आपण जे नित्य नेम करतो त्याला नित्य कर्म म्हणतात. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? सप्ताह नैमित्तिक कर्म आहे, कारण वर्षातून एकदा आहे, एखाद्याचं वर्ष श्राद्ध नैमित्तिक कर्म आहे, म्हणजे हे नैमित्तिक कर्म झालं. तिसरं सांगितलं काम्य कर्म, म्हणजे विशेष फलाच्या दृष्टीने जे कर्म केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि चौथं सांगितलं प्रायश्चित्त कर्म, पाप निवृत्तीसाठी जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. आता हे जर नसन कळलं तर आमचे गुरुजी सांगायचे कर्माचे 2 प्रकार आहे. प्रत्येकाला कर्म करावं लागतं एक, आणि केलेलं कर्म भोगावंच लागतं 2. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदले मेले आईचे गेले, आईचे किती
किती केले कर्म झाले त्याची भोगारे उपजले मेले ऐसे केले उपजले मेले ऐसे केले उपजले मेले ऐसे केले टाळी वाजवा ना यांच्यासाठी. केले कर्म झाले तेची भोगाल हे उपजले मेले ऐसे किती. की बाबा ज्यानं कर्म केलं ना त्यालाच ते कर्म भोगावं लागतं. अगदी मला वाटतं तुम्हाला 2 वर्षापूर्वी हा दृष्टांत सांगितलाय मी, पण सांगते तरी. मारवाड प्रांतातील केशवराज स्वामी आपल्याला सांगतात, आंबा पडे पेड़ सो देखा दो जना, देखा सो दौड्या नहीं दौड्या दो जना, दौड्या सो पाया नहीं पाया दो जना, पाया सो खाया नहीं खाया घणो जना, खाया सो रस चाख्या नहीं चाख्या एक जना, रस चाख्या सो पकड़ी जा नहीं पकड़ी जा दो जना, पकड़ी जा सो कुटी जा नहीं कुटी जा दो जना, और कुटी जा सो रोया नहीं रोया दो जना. आता मला उत्तर द्या बरं का. आंबा पडे पेड़ सो देखा दो जना. आंबा झाडावरून पडला, बघितला कुणी? 2 डोळ्यांनी. बरं, आंबा पडे पेड़ सो देखा दो जना, पर देखा सो दौड्या नाही दौड्या दो जना. ज्या 2 डोळ्यांनी बघितला आंबा झाडावरून पडलाय ते घेण्यासाठी गेले का? घेण्यासाठी कोण गेलं? 2 पाय. बरं, दौड्या सो पाया नाही पाया दो जना. जे 2 पाय आंबा घेण्यासाठी गेले त्यांनी आंबा उचलला का? उचलणारे 2 वेगळेच होते. कोण? हात. बरं, दौड्या सो पाया नाही पाया दो जना, पर पाया सो खाया नाही खाया घणो जना. ज्या 2 हातांनी आंबा उचलला त्यांनी आंबा खाल्ला का? अजिबात नाही. खाणारे 32 वेगळेच होते. कोण? दात. बरं, खाया सो रस चाख्या नाही चाख्या एक जना. ज्या 32 दातांनी आंबा खाल्ला त्यांनी रस चाखला का? रस चाखणारी फक्त एकच होती. ती कोण? जीभ. रस चाख्या सो पकडी जा नाही पकडी जा दो जना. जिने रस चाखला ती पकडलीच गेली नाही. आमराईचा मालक आला, माझा आंबा चोरतो माझा आंबा चोरतो म्हणून त्याच्या 2 खांद्यांना पकडलं. बरं, पकडी जा सो कुटी जा नाही कुटी जा दो जना. ज्या 2 खांद्यांना पकडलं त्यांनी मार खाल्ला असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. तो आमराईचा मालक आला, माझा आंबा चोरतो माझा आंबा चोरतो म्हणून सन दिशी त्याच्या 2 काना खाली लावल्या. तुम्ही होते का तिथं? पकडी जा सो कुटी जा नाही कुटी जा दो जना, पर कुटी जा सो रोया नाही रोया दो जना. ज्या 2 गालांनी मार खाल्ला ते रडले असं वाटतं तुम्हाला? अजिबात रडले नाही. रडणारे 2 वेगळेच होते. कोण? डोळे. मग आंबा पडे पेड़ सो देखा दो जना. आंबा झाडावरून पडला, बघितला कुणी? 2. शेवट रडावं कुणाला लागलं? ज्यानं कर्म केलं ना त्यालाच भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कर्म प्रत्येकाला करावं लागतं. काय? मडकं म्हटलं माती, मडकं म्हटलं की माती ही आलीच. पाणी म्हटलं की ओलेपणा आला. अग्नी म्हटलं की उष्णता आली. कपडा म्हटलं की सूत धागा आला. तसं मनुष्य शरीर म्हटलं ना तर कर्म हे आलंच. प्रत्येकाला कर्म करावं लागतं. पण का हो, कर्म करत असताना आसक्ती निर्माण होते. आसक्ती म्हणजे काय? आज आपल्याला थोडं भेटले, उद्या आणखी जास्त भेटलं पाहिजे, अपेक्षा निर्माण होतात. त्याच्यामुळं कर्मामध्ये आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगतात की बाबा, कर्म या साधनेने तुम्ही त्या परमात्म्याला भेटू नका, तर काय करा? भक्ती ही साधना करा. म्हणजे काय करा? नाम ही साधना करा. विठ्ठल विठ्ठल. पण का हो, ठीक आहे आम्ही कर्माच्या मार्गाने जात नाही निवृत्ती दादा, पण ज्ञान सुद्धा साधन आहे ना. आम्ही ज्ञान मार्गाने जाऊ, ज्ञान मार्गाने त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ, मोक्ष मिळवू, आमच्या गंतव्य स्थानापर्यंत जाऊ. निवृत्ती दादा म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञान अतिश्रेयस्कर आहे. ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव जीवती. ज्ञानी म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे, जो ज्ञानी आहे तो खऱ्या अर्थानं सुख, त्याच्यापाशी सुख आहे.
ज्याच्याकडं ज्ञान आहे तो खऱ्या अर्थानं बलवान आहे. ज्ञानोबाराय ज्ञान देव तू कैवल्यम. ज्ञान पाहिजे, ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाविना एके उपाय करीसी जितुके तीही गुंतीशी अधिके रुखिये. ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेयस्कर आहे, पण महाराज सांगतात ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्ञान प्राप्त झालं की अहंकार येण्याची शक्यता आहे, पण त्या अहंकाराला घालवण्याचं काम भक्ती करते, नाम हे साधन करतं. म्हणून निवृत्तीनाथ महाराज आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही नाम या साधनेने जा. सनकादिकांनी सुद्धा त्याचा विवेक केला आणि तुम्ही सुद्धा त्याचा विवेक करा. कारण ज्ञान श्रेष्ठ आहे, आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे. आमचे गुरुजी पाठामध्ये आम्हाला एक उदाहरण सांगायचे त्याच्यासाठी. काय म्हणे, एका कारखान्यामध्ये यंत्र बंद पडलं. यंत्र बंद पडल्यानंतर तिथल्या सर्व जे कामगार होते त्यांनी प्रयत्न केले, पण यंत्र काही चालू होईना. 20-25 दिवस झाले तरी यंत्र काही चालू होईना. सर्वजण चिंतेत, सर्वांना चिंता लागली. कारण यंत्र बंद म्हणजे कारखाना बंद, कारखाना बंद म्हणजे निर्मिती बंद, निर्मिती बंद म्हणजे आवक बंद. अरे कारखाना कसा चालू होईल? मालक चिंतेत, कामगार चिंतेत. 20-25 दिवस निघून गेले. एक दिवस असा मालक बसलेला होता, त्याचे 2-4 असे मित्र बसलेले होते. का रे काय झालं? 20-25 दिवसापासून पाहतो तू फार चिंतेत आहे. अरे काय सांगू, कारखान्यामधलं एक यंत्र, महत्वाचं यंत्र माझं बंद पडलं. काय करावं ते समजेना. त्यावेळेस तो म्हणू लागला तू काय कर, मुंबईला आहे ना तंत्रज्ञ भेटतात ते यंत्रावाले, तू त्यांना सांग, त्याच्यात एक तरी तयार होईन इकडे यायला. अरे मुंबईला मी कधी जाऊ? आता इथं सगळे कामं पडलेत, काय करू? बरं ऐक ना, तिथं माझा एक मित्र आहे, मी तुला त्याचा नंबर देतो, तू त्याला कॉल कर. तिथं एखादा तंत्रज्ञ आहे का ते त्याला शोधायला लाव. त्यानं नंबर दिला, तिकडं त्यानं फोन लावला, तंत्रज्ञ शोधायला लावला. तंत्रज्ञाचा शोध लागला, त्यानं तंत्रज्ञाचा नंबर घेतला. मालकाने इकडून तंत्रज्ञाला कॉल केला आणि सांगितलं की बाबा आमच्या कारखान्यातील असं असं यंत्र बंद पडलंय, तुम्ही या आणि यंत्राची त्या ठिकाणी दुरुस्ती करून द्या. म्हणे बरं ठीक आहे. मुंबईवरून तो तंत्रज्ञ त्याच्या गावी आला. आल्यानंतर त्याच्या कारखान्यापाशी आला. म्हणे कुठलं यंत्र बंद पडलंय? त्यानं यंत्र सर्व ते दाखवलं. दाखवल्यानंतर तो मालक म्हणू लागला का हो किती दिवस लागतील आमचं यंत्र त्या ठिकाणी सुरू व्हायला? तो म्हणाला काय किती दिवस? काय 5 मिनिटात चालू करतो. म्हणे 5 मिनिटात? बरं ठीक आहे हो, बरं होईल हो. सर्वजण आनंदित झाले, 5 मिनिटात यंत्र सुरू करणारे हे सगळे. मग त्यानं काय केलं? म्हणे का हो त्याच्यासाठी काय काय लागन तुम्हाला? काही अवजारं लागतील ना? तो म्हणाला अवजारं काय करायची, एक हातोडा द्या फक्त. त्यानं तो हातोडा घेतला, ते यंत्रापाशी गेला. यंत्रापाशी गेल्यानंतर ते यंत्राच्या विशिष्ट जागेवर विशिष्ट पद्धतीने तो हातोडा मारला आणि हातोडा मारल्याबरोबर यंत्र सुरू झालं. सर्वांना आनंद झाला. अरे 20-25 दिवसापासून यंत्र बंद आहे, पण यानं एका हातोड्यात चालू केलं. सर्वजण आनंदित झाले. त्याच्या जेवणाची व्यवस्था केली, त्याचं जेवण झालं आणि तो म्हणू लागला ऐका ना मालक, आता मला मुंबईला मी भरपूर कामं घेतले, मला तिकडं जायचंय, जातो मी. त्यावेळेस तो म्हणू लागला हो तुम्ही मुंबईहून आलात, एवढं सगळं आमचं यंत्र 20-25 दिवसापासून बंद पडलं होतं, तुम्ही चालू करून दिलं. किती झाले किती तुमचे पैसे? आता तो काळ होता, त्यावेळेस तो म्हणू लागला माझं 1000 रुपये त्या ठिकाणी तुम्ही मला देऊन टाका. तो मालक म्हणाल काय बोलताय तुम्ही? अहो एक हातोडा मारला आणि 1000 रुपये मागतात. तिकीट आम्ही काढून दिलं, आता तुम्ही जाणार तर तिकीट आम्हीच काढून देणार आणि तुम्ही एक हातोडा मारण्याचे 1000 रुपये घेतात. त्यावेळेस तो म्हणाला तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मी एक हातोडा मारण्याची 1000 घेतच नाही हो, मी एक हातोडा मारण्याचा 1 रुपये घेतोय. मग 999 म्हणे मी एक हातोडा मारण्याचा 1 रुपये घेतोय, पण तो हातोडा कुठं मारायचा या ज्ञानाकरता 999 घेतोय. म्हणून ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव जीवती. ज्ञान श्रेष्ठ आहे, पण ज्ञानामध्ये जवळ निघावे साधनी, तव तव रिघे साधन अभिमानी. ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची
होण्याची शक्यता आहे. बरं, ज्ञान सोपं नाहीये महाराज. ज्ञान प्राप्त होण्यासाठी सायास करावे लागतात. ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. गुरु जीवनामध्ये यावे लागतात. ऐसी कर्मशाम्य दशा होय जेत विरेशा तई सद्गुरु अपयशा भेटेची का. मग त्या ठिकाणी आपल्याला ते ज्ञान होतं. ज्ञान एवढं सोपं नाहीये. तुकोबाराय म्हणतात, ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिंपोटी वेदशास्त्रे. वेदशास्त्रे का म्हणून हिंपोटी झाले. ज्ञान एवढं सोपं नाहीये. बरं ठीक आहे, ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी सायास प्रयत्न करावे लागतात. महाराज सांगतात, तीर्थाचं भांडण, तपाचं तीर्थाटन, शास्त्राचं भांडण कशा करताय? त्या ज्ञानाकरताच चालू आहे ना. ब्रह्मसूत्र, वेद, पुराणांची रचना कशा करताय? त्या ज्ञानाकरताच आहे ना. महाराज सांगतात, व्यासही अमूप ग्रंथ केले. कशा करता? त्या ज्ञानासाठीच ना. ज्ञान सोपं नाहीये महाराज, पण ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी अंतकरण शुद्ध लागतं. कारण महाराज सांगतात, आपलं अंतकरण शुद्ध असेल ना, तेलाचा थेंब पाण्यावर टाकल्यानंतर तवंग रूपाने जसा सर्वत्र व्यापून जातो, तसं उपदेशाचा थेंब, अंतकरण जर शुद्ध असेल तर उपदेशाचा थेंब जर आपल्या जीवनावर पडला तर सबंध जीवन व्यापून टाकत असतो. म्हणून ज्ञान सोपं नाही. ज्ञान प्राप्तीसाठी पहिलं अंतकरण शुद्ध पाहिजे. साधनं सांगितली, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे, मुमुक्षुत्व पाहिजे, मनन, निधिध्यासन आणि मग तत्वम पदार्थ शोधन, या ज्ञानाच्या पायऱ्या सांगितल्या. विवेक सोपा आहे का? विवेक सोपा आहे? वैराग्य सोपं आहे का? एखाद्या गोष्टीतलं चांगलं वाईट आपल्याला कळतं म्हणजे आपल्याला विवेक झालाय का? विवेकाची व्याख्या सांगत असताना वेदांताच्या दृष्टीने सांगायचं झालं तर महाराज सांगतात, सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे, असा ज्याचा निश्चय आहे त्याला विवेक म्हणतात. आहे आपल्यापाशी तो? अगदी सामान्य भाषेत याची व्याख्या करायची झाली तर सार काय आणि आसार काय हे निवडण्याचं सामर्थ्य ज्या विचारानं प्राप्त होतं ना, त्याला विवेक म्हणतात. आहे का तो विवेक आपल्यापाशी? वैराग्य आहे का? विवेक आहे? चांगलं वाईट ते तर गाई म्हशीला सुद्धा कळतं ना. गाई म्हशी रानात चरत असताना कधी असं ऐकलं का, विषारी गवत खाऊन त्या मेल्या, त्यांचा मृत्यू झाला? ते तर त्यांनाही कळतं ना. विवेक म्हणजे काय? विचार करण्याची एक शैली. आहार, निद्रा, भय, मैथून जसं आपल्याला दिलंय ना, तसं त्या प्राण्यांना देखील दिलंय. पण पाचवी विचार करण्याची गोष्ट जर कुणाला दिली असेल ना, तर ती मनुष्याला दिलीये. तो विचार आहे का आपल्यापाशी? बरं ठीक आहे, विवेक आहे आपल्यापाशी. वैराग्य आहे का? वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. आहे ते वैराग्य? वस्तू समोर आहे आणि तिला नाही म्हणणं जमतं का आपल्याला? वस्तू नसताना, वस्तू समोर नाहीये आणि मला नाही लागत, तुला कोण देतच नाही ना. वस्तू समोर असताना नाही म्हणणं जमतं का आपल्याला? ते जमलं तुकोबारायांना. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचा नजराणा घेऊन आले, त्यावेळेस राजा म्हणाले, घ्या घ्या महाराज घ्या. त्यावेळेस महाराजांचे शब्द आहे, तुमच्या रविते धन, तुमच्या रविते धन, येरा तुमचे वीत धन, येरा तुमचे वीत धन. हे मत मूर्ती के समान, हे मत मूर्ती के समान, हे मत मूर्ती के समान, तुमच्या रविते धन, तुमच्या रविते धन. ते मज मृत्तिके समान. ते कशा आहे? मला मृत्तिके म्हणजे माती समान आहे माझ्यासाठी. असं वैराग्य आहे का आपल्याला? आपण विषयाने एवढं ग्रासलोय ना, आपल्याला काही येऊ द्या, फक्त द्या, मला द्या. विषय ओढी भुलले, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील जीव, तुझे नारायण भाव, पाहून ठावन
गायनी भाव पाहुनी ठाव नरदेह. महाराज सांगतात आपली अवस्था अशी आहे, विषयाची चरमणी आणि केली आयुष्याची गाळणी. जनतेन देखे गुंथले प्रपंचे आणि स्मरण ते त्याचे त्यासी नाही. मग का हो, विषय समोरे आणि त्याला नाही म्हणणं जमतं का? आहे का आपल्यापाशी वैराग्य? विवेकही नाहीये, वैराग्यही नाही, समाधी षटक जमन का? मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, समाधान, तितिक्षा, उपरती आहे. मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते तिला समाधानाची स्थिती म्हणतात. आहे आपलं मन एकाग्र? कीर्तनात बसलोय, कधी उरकतच, कधी संपवती. आहे का आपलं मन स्थिर? आहे का मग विवेक? आहे का मग वैराग्य, समाधी षटक? ज्ञान सोपं आहे का? अंतकरण शुद्ध आहे का? महाराज सांगतात ज्ञानाच्या या सगळ्या पायऱ्या आहे. ज्ञान सुरुवातीला सोपं वाटतं, पण ज्यावेळेस या पायऱ्यातून आपला प्रवास होतो ना, त्यावेळेस कळतं की बाबा बाहेरून सोपं दिसत होतं, पण आत बघितलं तर फार खडतर आहे. मग म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगतात की बाबा त्या ठिकाणी तुम्ही कर्म मार्गाने गेलं तर आसक्ती निर्माण होईल, ज्ञान मार्गाने गेलं तर अहंकार निर्माण होईल. पण तो अहंकार जर तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही भक्ती या साधनाकडे वाटचाल करा, म्हणजे नाम या साधनाकडे वाटचाल करा, जेणेकरून ज्ञानातला अहंकार तुमचा नाहीसा होईल. विठ्ठल विठ्ठल. निवृत्तीनाथ महाराजांना एक जण म्हणालं, तुम्ही कर्म साधन सांगत नाहीये, ज्ञान साधन सांगत नाही, मग आम्ही योग मार्गाने जाऊ ना. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, योग सोपा वाटतो तुम्हाला? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधीची अवस्था आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, विचारसागरच्या 7व्या तरंगामध्ये विस्तारण याचं विचार आलाय. सोपं एक विवेक. महाराज सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात ना, जे योगाच्या मार्गाने गेले ना त्यांना दुःख पदरात पडलं. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. त्यांना दुःखच पचवावं लागलं. अगदी सोपं सांगायचं झालं तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी. की बाबा तुम्ही योग मार्गाने गेलं तर तुमच्या काही पदरात पडणार नाही, पडेल फक्त दुःख पदरात. म्हणून कर्मानं गेलं की आसक्ती निर्माण होते, ज्ञानानं गेलं की अहंकार निर्माण होतं, योगानं गेलं की दुःख पदरात पडतं. म्हणून तुम्हाला साधना करायची असेल ना, नाम ही साधना तुम्ही करा, नाम ह्या साधनेवर आरूढ व्हा. भगवान परमात्म्याचं नाम घ्या म्हणजे त्याची भक्ती करा. आता भक्ती करणं म्हणजे काय? तर भगवान परमात्म्यावर प्रेम करणं, त्याचं नाम घेणं म्हणजे भक्ती करणं आहे. काय आता हेच प्रेम जर आपण एखाद्या व्यक्तीवर केलं तर त्याला नाव पडतं मोह. हेच प्रेम जर आपण एखाद्या वस्तूवर केलं तर त्याला नाव पडतं आसक्ती. पण हेच प्रेम जर आपण देवावर केलं ना तर त्याला नाव पडतं भक्ती. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते, या भक्तीचं स्वरूप सांगत असताना महाराज सांगतात, सातोस्मिन परम प्रेम रूपा, परम स्वरूप असणारी, परम स्वरूपा असणारी ही भक्ती आहे. कशी करावी? सातोस्मिन परम प्रेम गोपी यथाव्रज गोपिका नाम. गोपिकांसारखी तुम्ही भक्ती करा. कारण ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते ना त्याच्या जीवनामध्ये संयम येतो. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते ना त्याच्या जीवनामध्ये समर्पण येतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते ना त्याच्या जीवनामध्ये सदाचार येतो. सदाचारी जीवन जगायचं असेल तर भक्ती करा, संयमी जीवन जगायचं असेल तर भक्ती करा, आणि समर्पित देवाला समर्पित होऊन जीवन जगायचं असेल तर भक्ती करा. म्हणून या जगाला तारणारा जो परमात्मा आहे त्याची तुम्ही भक्ती करा. तो कोण आहे? अभंगाचं प्रथम चरण. जनाशी तारक विठ्ठलाची एक, 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 जनाशी तारक विठ्ठलाची
तारक विठ्ठलची एक केला से विवेक सनकादिके. की बाबा ह्या जगाला जो तारणहारा परमात्मा आहे, आता भगवान परमात्म्याचे अनेक रूप आहेत आणि निवृत्ती दादा ज्या रूपाला भाळले ते रूप म्हणजे विठ्ठलाचं आहे. निवृत्ती दादा आपल्याला सांगतायत की बाबा या जगाला तारणहारा जर कोण आहे तर तो विठ्ठल आहे. सनकादिकांनी सुद्धा त्याचा विवेक केला. तुका म्हणे ज्याचे सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. म्हणून ते आमचं कुळदैवत असणारं पांडुरंग परमात्मा आहे. त्या पांडुरंगाचा त्या विठ्ठलाचा विचार केला तर तो एक आहे. कारण देव अनेक नसतात, देव एकच असतो. आणि एक असतो ना त्यालाच आपण देव म्हणतो. देव अनेक नसतात, काय त्याला नावं वेगवेगळी आहे. त्यानं अनेक अवतार धारण केले पण वास्तविक ते परमात्म स्वरूप सर्वांमध्ये व्याप्त एकच आहे. सर्वत्र सर्व जीवामध्ये ते परमात्म स्वरूप व्याप्त आहे. पण ते कसं आहे, एक आहे. एक काय, त्याला एक म्हणणं सुद्धा त्याचा अपमान आहे. आमचे गुरुजी म्हणायचे का त्या एकाला एक म्हणणं हा एकाचा अपमान असतो. अगदी व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर गुरुजींच्या मुखातून ऐकलेलंच देते. एखादा पाहुणा घरी आला आणि घरी आल्यानंतर आपण ओळख करून देतो. तो जर नवीन असला तर ही आमची एक मुलगी आहे, ही आमची हा आमचा एक मुलगा आहे. पण समोरून बायको आली तर आपण असं म्हणतो का ही आमची एक बायको आहे. हा, तिला एक म्हणणं हा तिचा जसा अपमान आहे ना, तसं विठ्ठलाला एक म्हणणं हा त्याचा अपमान आहे. कारण तो सर्वत्र व्याप्त आहे. सर्व त्याच्यामुळं निर्माण झालेला आहे. सर्व त्यानं निर्माण केलेला आहे. आपल्याला हा देह दिलाय ना, त्या परमात्म्यानेच आपल्याला देह दिलाय. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमाता, 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 देव 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 दिला देह भजना गोमाता. तोया झाला पाटा बाधिकेचा, बाधिकेचा गोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजन गोमटा आणि तो हा झाला फाटा बाधिकेचा. देवानं आपल्याला हा देह दिलाय. देवे दिले इंद्रिय, हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन. सर्व आपल्या शरीराचा विचार केला ना ताई तर किस सफाई से मानुष का चोला तूने सिया, अचरज तो ये है के सुई न धागा हाथ लिया, सीप की सी बनाई आंखें कैसी, रख दिए बीच में तबले की स्याही कैसी.
अरे मसाला कौन सा इसमें अजब मिलाया है, नमुना आज तक ऐसा बन न पाया है। एक सारखी एक माणसं असतात का? नहीं ना। साथ ही साथ ये कौतुक भी बेमिसाल किया और बच्चों के लिए दूध माँ के उर में डाल दिया। कहो ओ कोण है, बोलो ओ कोण है। एक जण म्हणू लागलं का हो एवढं पांडुरंगाचं वर्णन करतात, तुमचा देव करतो काय, काय काम काय करतो तुमचा देव? त्यावेळेस त्याला त्या भक्तानं सांगितलं, अरे सबकी करनी का जो यथा योग्य फल देता है और सदा निष्पक्ष न रिश्वत किसी से लेता है। एक है जो जन्मता न मरा करता है, सदा कल्याण का जो झरना झरा करता है, सूखी खेती को जो पल भर में हरा करता है। कहो ओ कौन है, बोलो ओ कौन है। अरे वही है जनरेटर, वही है ऑपरेटर, वही है क्रिएटर, वही है डिस्ट्रॉयर, वही है प्रलयंकर, वही है शिवशंकर और वही है हमारे श्री विठ्ठलनाथ जी। विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्व त्यानं निर्माण केले, सर्व त्याच्या सत्तेमुळे चालतं। साले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना। साले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना। साले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन। त्या भगवान परमात्म्यामुळे हे सगळं चालू आहे। म्हणून त्या विठ्ठलाचं तुम्ही नामस्मरण करा, कारण तोच जगाला तारणारा आहे असा सनकादिकांनी सुद्धा विवेक केला। तुम्ही सुद्धा करा। महाराज सांगतात ना, जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाव धरियेला। त्यांनी त्या ठिकाणी तो उभा आहे त्याचा विचार केला। आता आपण 7 दिवस सुद्धा विठ्ठल 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 प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखातून ऐकणारे, आपण सुद्धा भजन करणारे, पण आपण विठ्ठल विठ्ठल का म्हणतो? काही सांगड घालून दिली का संप्रदायाने? का विठ्ठल विठ्ठल म्हणतो? विठ्ठल विठ्ठल या शब्दामध्ये नेमकी ताकद काय आहे? विठ्ठल या शब्दाचा विचार केला, पुराणाच्या दृष्टीने विचार केला तर महाराज सांगतात, विकारो विधाताय, ठकारो नीलकंठाय, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाय भिदिनीयते। विकारो विधाताय, विधाताय म्हणजे ब्रह्मदेव, ठकारो नीलकंठाय म्हणजे शंकर, लकारो लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू भगवान परमात्मा। काय सांगायचंय महाराजांना? ज्यांना विष्णूची उपासना करायची त्यांना विठ्ठलाची उपासना करा, ज्यांना शंकराची उपासना करायची आहे ना त्यांना विठ्ठलाची उपासना करा, ज्याला ब्रह्मदेवाची उपासना करायची आहे ना त्यांना विठ्ठलाची उपासना करा। का? तिघांचं एकत्रीकरण ज्या नावात आहे ना ते नाव म्हणजे विठ्ठल। विठ्ठल आणखी दुसऱ्या दृष्टीने थोडं वेदांताच्या दृष्टीने याचा भाव सांगायचा झाला तर विठ्ठल, वि अधिक ठ अधिक ल, विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य, ल लांती म्हणजे स्वीकारणं। विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य, ल लांती म्हणजे स्वीकारणं, म्हणजे ज्ञान शून्य स्वीकारणं। याचा अर्थ काय? पंढरपूरला त्या पांडुरंगाकडे एखादा ज्ञान शून्य जरी आला त्याचा जो स्वीकार करतो ना त्याचं नाव विठ्ठल। विठ्ठल विठ्ठल विचारच करायचा झाला तर हा पंढरपूरचा विठ्ठल, कारण निवृत्तीनाथ महाराजांनी प्रत्येक कडव्यामध्ये विठ्ठलाचं नमन केलंय। कारण जनासी तारक विठ्ठलची एक, केलासी विवेक सनकादिक, ते रूप ओळले पण कुठं? पंढरीसी देखा, द्वैताची पै शाखा तोडी येली। काय सांगितलं पुढं? उगवले बिंब अद्वैत स्वयंब, नाम हे सुलभ, पण कोणतं? विठ्ठल राज। म्हणून आपल्याला विठ्ठलाचा विचार करायचा आहे। मग का हो, हा पांडुरंग परमात्मा, हा विठ्ठल परमात्मा पंढरपूरला आला कसा, कुठून आला याचा विचार केला तर नामदेवराय सांगतात, हा कधीपासून आहे? युगे 28 विठेवरी उभा,
पण त्यांनी नंतर ज्ञानोबरायांचं प्रमाण ऐकलं. ज्ञानोबराय म्हणतात, हे नवे आजी कालीचे ना युगे 28चे. ज्यावेळेस हे प्रमाण नामदेवरायांच्या लक्षात आलं ना, मग नामदेवराय म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा पंढरपूर होतं. अगदी एकनाथ महाराज म्हणतात, हा विठ्ठल जो आहे ना, हरी वैकुंठाहून आला, हा वैकुंठाहून आला. तुकोबाराय म्हणतात, द्वारकेचे केने आले याची ठाया, हा द्वारकेहून आला. तुकोबाराय द्वारकेहून म्हणतात, एकनाथ महाराज वैकुंठाहून म्हणतात. ज्ञानोबारायांना विचारलं, हा कुठून आला? ते म्हणतात, हा गोकुळाहून आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, हा गोकुळाहून आला. मग का हो, हा नेमका कुठून आला? आम्ही कुठून समजायचं? द्वारकेहून आला, गोकुळाहून आला का वैकुंठाहून आला? काय अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, आपला एखादा नाशिकचा माणूस आहे, तो जर कामाला मुंबईला गेला, म्हणजे त्याची जन्मभूमी नाशिक, काम करतो मुंबईला, म्हणजे त्याची कर्मभूमी काय झाली? मुंबई. आणि तो जिथं राहतो ती त्याची भोगभूमी. तसं पंढरीश पांडुरंग परमात्मा आला वैकुंठाहून, त्याची प्रेमभूमी आहे गोकुळ. त्याचा विचार केला तो वैकुंठाहून आला, त्याची प्रेमभूमी आहे गोकुळ, आणि तो राहतो पंढरपूरला. तो राहतो पंढरपूरला. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर हा पांडुरंग परमात्मा जो आहे ना, तो गोकुळातील बालमूर्ती, पांडुरंग बालमूर्ती, गाई गोपाळ सांगाती, या विठ्ठलाचा विचार केला तर तो वैकुंठाहून आला. गोकुळ त्याची प्रेमभूमी आहे, राहतो तो त्या ठिकाणी पंढरपूरला राहतो, असा हा परमात्मा आहे. पण का हो, या परमात्म्याचा विचार केला, या संप्रदायाचा विचार केला तर हा परमात्मा उघडा आहे. आपला देव सुद्धा उघडा आहे, गुरु सुद्धा उघडे, मंत्र सुद्धा उघडा आणि उपदेश सुद्धा उघडा. कसं काय? देव उघडाय नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. देव उघडाय, मंत्र सुद्धा उघडाय, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. गुरु सुद्धा पुरविती आरती शिष्याची, पण उघडे परब्रह्म श्री गुरुची मूर्ती. आणि उपदेश सुद्धा तुका म्हणे उघडे आहे हित घात. उपदेश सुद्धा उघडाय, गुरु सुद्धा उघडाय, मंत्र सुद्धा उघडाय, आणि देव सुद्धा उघडाय. आहे का कुठे एवढी सवलत? हा, म्हणून बाबा तुम्ही काय करा, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, त्या विठ्ठलाचा विवेक जसा सनकादिकांनी केला ना, तसा तुम्ही देखील करा, आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. पण का हो, त्याचं रूप कसं आहे, रूपाचा विवेक सांगत असताना महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, हे रूपा ओळले पंढरीसा देखा, हे रूपा ओळले पंढरीचा देखा, ते रूपा पंढरीचे देखा, हे रूप
रूप ओले पंढरीचा देखा ते रूप ओळले पंढरीसी देखा आणि द्वैताची पै शाखा तोडीली. तुम्हाला जर रूप पाहायचं असेल ना, तुम्ही कुठं वाटचाल करा, पंढरीकडे वाटचाल करा. त्यानं काय झालं, द्वैताची पै शाखा तोडीली. जे द्वैत होतं ना तेच निघून गेलं. हा देव सगुण आहे का, हा देव निर्गुण आहे. ज्ञानोबराय सुद्धा विचार करतात ना, देवा तुला सगुण म्हणायचं का निर्गुण रे, हा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. द्वैताची पै शाखा तोडीली, द्वैत तोडून टाकलं. पण का हो, हे द्वैत म्हणजे काय, द्वैत का निर्माण झालं, काय आहे? काही देवाला मानणारे असतात आणि काही देवाला न मानणारे असतात. जे न मानणारे असतात ते द्वैती, जे मानणारे असतात ते अद्वैती. पण का हो, खरंच हा देव आहे का, आहे तर कुठं आहे, हा प्रश्न भरपूर लोकांना पडतो. बरोबर ना ताई? आपल्याला द्वैताची पै शाखा तोडील याचं विवेचन करायचंय. पण प्रथमतः आपल्याला देव सिद्ध करायचा आहे अनुमान प्रमाणानं, परोक्ष ज्ञानानं आणि अपरोक्ष ज्ञानानं. देव न मानणारा पहिला वर्ग आहे. देव मानणारे आपण आहे. अनुमान प्रमाणानं आपण मानतो, परोक्षत्वानंही आपण मानतो आणि अपरोक्षत्वाने सुद्धा आपण मानतो. काय जे देवाला मानत नाही ना, ते जे मानतात ना त्याला गोत्यात टाकतात की आहे तो कुठे आहे, आम्हाला दाखवा बरं तुमचा देव, दाखवा बरं प्रमाण सिद्ध करून. देवाय 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 ओ देवाय 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 ओ देवाय 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 हृदय मंदिरे शोधून पाये, उजळे मंदिरी शोधून पाये, हृदय मंदिरे शोधून पाये, हृदय मंदिरे शोधून पाये पाये. उजळे मंदिरी शोधून पाये, उजळे मंदिरी शोधून पाये. देव नटला नाना परी, ओ देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देवानी जाणारा परी, देवानी जाणारा परी, ओ देवानी जाणारा परी, देवानी जाणारा परी. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, की बाबा देव आहे सर्व त्याच्यामुळे आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके 10 वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी आज्ञा माझी, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हाले, जो जगाते चाळीता, अरे मियाची नियमिला सांता, काळू ग्रास तसे भूता, या म्हणी आगादे पंडू सुता, सकळ जयाची ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी भूतू, तोही मीची. देव आहे. पण काही द्वैती न मानणारे त्यांच्याकडे प्रमाणे कुठलं, चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्याला दिसतं ते सत्य आहे. मृगजळ डोळ्याला दिसतं का, तसं देव डोळ्याला दिसतो का बरं? रज्जू सर्प आहे का, आहे तर मग दिसलं पाहिजे. बरोबर आहे ना बाबा? रज्जूवर जो सर्प दिसला, जो भासला, तो कुठं गेला नेमका? रज्जू रूप झाला का कुठं बेळात पळाला, कुठं गेला? नाहीच ना तो. तसा तुमचा देव सुद्धा नाहीच. महाराज सांगतात की बाबा काही काही अशा गोष्टी आहे की ज्या अनुमानानं मानावं लागतात. कसं? फुलातला मकरंद दिसतो का, पण मानावं लागतो ना. तिळातलं तेल दिसतं का, पण मानावं लागतं ना. उसातली गोडी
दिसती का पण मानावी लागती ना. तसं जगातले पंढरीसी देखा द्वैताची पैशाका तोडी येली, की बाबा तुम्ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा. तो कसा आहे महाराज सांगतात, उगवले बिंब अद्वैत स्वयंब नाम हे सुलभ. काय विठ्ठल राज, तुम्ही त्या विठ्ठलाचं चिंतन करा. तिसऱ्या चरणाचं फार विस्तारीकरण असं करत नाही, पण तुम्हाला एक सांगते की हे जे उगवले बिंब अद्वैत स्वयंब नाम हे सुलभ विठ्ठल राज. ताई ज्यावेळेस मला सांगितलं की तुम्हाला निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगावर सेवा करायची आहे, आता मला निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगाचं मी चिंतन केलेलं नव्हतं, पण ज्यावेळेस मी चातुर्मासाला होते, पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाच्या जे मंदिर आहे गाभारा आहे, पांडुरंगाच्या वरती हे पद लिहिलेलं आहे, तुम्ही वाचा कधीतरी. उगवले बिंब अद्वैत स्वयंब नाम हे सुलभ विठ्ठल राज. हे पांडुरंगाच्या पंढरीच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये हे पद लिहिलेलं आहे निवृत्तीनाथ महाराजांचं. मग मी विचारलं माझ्या मैत्रिणीला, अभंग कुणाचा आहे? म्हणे निवृत्तीनाथ महाराजांचा आहे. मग मी तो अभंग शोधला, म्हटलं ह्या वर्षी याचंच चिंतन करायचे अभंगाचं आपल्याला. उगवले बिंब अद्वैत स्वयंब नाम हे सुलभ विठ्ठल राज. निवृत्तीनाथ महाराज सांगतात की मी नामाचा विवेक केला, मी रूपाचा विवेक केला, मी विठ्ठलाचं नाम घेतलं, पण हे सगळं शक्य झालं ना तर ते माझ्या श्री गुरुमुळं झालं. सहज झालं ना तर ते माझ्या श्री गुरु गहिनीनाथामुळं झालं. अभंगाचं निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, निवृत्तीचे
पैशाचा तोडियेली तोडियेली दैताची पैशाचा तोडियेली दैताची पैशाचा तोडियेली ते रूप बोलले पंढरीसी देखा ते रूप बोलले पंढरीसी देखा दैत्याचे पैशा का तोडले दैत्याची शाखा पडियेले दैत्याची शाखा पडियेले पडियेली पडियेली हा आ दैत्याची शाखा तोडियेली दैत्याची शाखा पै तोडिली द्वैताची पैशा का तोडियेली द्वैताची पैशा का तोडियेली तोडियेली द्वैताची पैशा का तोडियली द्वैताची पैशा का तोडियली 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 द्वैताची पैशा का तोडियली द्वैताची पैशा का निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गहिनी राजे मज सांगितले ते रूप ओळले पंढरीसी देखा द्वैताची पै शाखा तोडियेली